ती ठोकणाऱ्यांना आशीर्वाद दे. बोला. अजित पवारांमध्ये देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा पाहायला मिळाला. एकीकडे तिथे मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन दिसून आहे आलं ना, की त्यासाठी आजचा दिवस निवडणूक आयोगानं दान दिलेलं आहे सत्ताधाऱ्यांना. पैसे कोणाकडे आहेत? पैसे शिंदे गटाकडे आहेत, भारतीय जनता पक्षाकडे आहेत, अजित पवारांकडे आहेत. हा पैसा येतो कुठून हे अजित पवारांनीच काल सांगितलं. कशा फायली शेकडो कोटीच्या बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी आल्या. मग हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. शिंदेच्या बाबतीत आहे, शिंद्यांच्या बाबतीत आहे, त्यांच्या मिंध्यांच्या बाबतीत आहे, अजित पवारांच्या बाबतीत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीतही आहे ना. त्याच्यामुळे निवडणूक आयोग किंवा या राज्यातलं अँटी करप्शन ब्युरो हे काय करत आहे? हे काही करणार नाही. जर अजित पवार सांगतात की माझ्याकडे एक फाईल आहे, एक फाईल आली, ती कसली आली? तुम्ही अर्धवट बोलू नका आणि कोड्यात बोलू नका. तुम्ही कोडी टाकू नका आम्हाला, रिडल्स इन फडणवीस गव्हर्नमेंट, बरं का? तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका. तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा. गणेश नाईकांना आमचं आव्हान आहे, कोडी टाकू नका. एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणताय ना, मग कोणत्या कारणासाठी जाते? एकनाथ शिंदेकडे हरामाचा पैसा आणि हरामाचा पैसा वाटतायत असं फडणवीसांच्या सरकारमधले एक मंत्री सांगतात, गणेश नाईकजी. मग तुम्ही उघडपणे सांगा. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. माझ्याकडे आहे, हा बघा बघा, मी उघड करीन, तुम्ही माझं उघडं करू नका, मी तुमची नाडी सोडणार नाही. हे या राजकारणात जे चाललं आहे महाराष्ट्राचं ते चुकीचं आहे. सन्मान्य गणेश नाईक असतील, अजित पवार असतील, यांच्याकडे जर काही महाराष्ट्राच्या हिताची माहिती असेल, महाराष्ट्र कसा लुटला जातो याविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक, त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची, त्यानुसार त्यांनी लोकांसमोर उघड केलं पाहिजे. मग अजित पवारांचीच चौकशी झाली पाहिजे का? चौकशी तपास यंत्रणा सगळ्यांच्या चौकशा बघा, ह्या एकमेकांच्या फाईल्स गुप्तपणे काढतायत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करतायत. शिंद्यांचं काही काढलं की शिंदे फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काय बोललं का फडणवीस शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार. या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत एकमेकांना ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे. सर, सामनामध्ये